नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यवन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आपल्याकडे छान नाटकाची टीम आलेली आहे. आज आपल्याकडे अलबत्त्या गलबत्त्या नाटकाची टीम आलेली आहे. आपल्यासोबत आहेत अद्वैत थिएटरचे संचालक राहुल भंडारे सर. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. राजकन्या झालेली श्रद्धा हांडे. नमस्कार. नमस्कार. आणि चेटकीच्या भूमिकेत असलेले निलेश गोपनारायण. निलेश, तुमचंही स्वागत. नमस्कार. तुम्हा तिघांचंही स्वागत. सनी आपल्यासोबत आज जॉईन होऊ शकला नाहीये, कुठेतरी बिझी असल्यामुळे, तरी आपण सगळ्यांचं तिथे स्वागत करूया. आणि आज हजाराव्या प्रयोगाकडे आपण वाटचाल करतोय. त्या निमित्तानं आपण राहुल सरांना आणि सगळ्या टीमला आमंत्रित केलेलं आहे. राहुल सरांना हल्ली बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. तुमचं अभिनंदन आहे आमच्या चॅनल कडनं त्याबद्दल. आणि अर्थातच अलबत्त्या गलबत्त्याचा आता काय कसा प्रवास चालू आहे त्याविषयी जाणून घ्यायचंय. खरंच खूप आनंद होतोय की एका बालनाट्याचा, मराठी बालनाट्याचा 1000 प्रयोग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मराठी रंगभूमीवरच नाही तर भारताच्या रंगभूमीवरच नाही तर जागतिक रंगभूमीवर एक विक्रम आहे की आम्ही जी माहिती काढली जागतिक स्तरावर की आतापर्यंतचं जे काही नाटकं होती, व्यावसायिक नाटकं असतील, कमर्शियल नाटकं असतील किंवा बालनाटकं असतील, तर त्याच्यामध्ये हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे ज्याने 1000 प्रयोगांचे व्यावसायिक थिएटरला तिकीट शो करू ना, म्हणजे टेरिसवर शो केला, शाळेच्या गॅदरिंग मध्ये शो केला, असे शो नाही, प्रॉपर थिएटर मधले तिकीट शो करून या नाटकाचे आज 1000 प्रयोगांचा पल्ला आपण पार करतोय. खरंच ही आनंदाची गोष्ट आहे. एक निर्माता म्हणून खूप कौतुक वाटतं या सगळ्या गोष्टींचं. आणि ऑफकोर्स हे सगळं श्रेय कलाकारांचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे रसिक मायबाप प्रेक्षक जे आहेत त्यांचं सगळं क्रेडिट आहे की त्यांनी जर आम्हाला हे प्रोत्साहन दिलं नसतं की हा शाबासकी थाप दिली नसती किंवा आम्हाला आमच्या नाटकाला उत्स्फूर्त गर्दी केली नसती तर कदाचित माहित नाही 1000 प्रयोग झाले असतील नसते. पण आज त्यांचा ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे तर मला असं वाटत नाही की हे 1000 प्रयोगाला थांबेल. हा प्रवास निरंतर सुरू राहणार आहे. आणि एक माइलस्टोन नाटक मराठी रंगभूमीवरचं 1000 प्रयोग ज्याने पार केलं असं हे एकमेव बालनाट्य आहे की ज्याने 1000 प्रयोगाचं माइलस्टोन प्रवास केलेला आहे, जो अविरत सुरू राहणार आहे पुढे. नक्कीच. आणि खरं तर बालनाट्य म्हटलं की एप्रिल मेच्या सुट्ट्यांमध्ये असे ते बालनाट्य शिबिरं होतात, नंतर बालनाट्याचे प्रयोग बसवले जातात आणि ते तेवढ्यापुरतं सीमित असतं. पण रत्नाकर मतकरी असे म्हणजे ज्येष्ठ असे लेखक त्यांनी ही संहिता लिहिली आणि इतकी दर्जेदार आहे आणि मुलांनी सुद्धा ती इतकी उचलून धरली. आणि खरंच असं आहे की हे नाटक एवढं सुंदर आहे की म्हणजे तुम्हाला कलाकारांना करताना जेवढा आनंद होतो त्याच्या दुप्पट तिप्पट आनंद तुम्ही मुलांना जास्ती होतो. त्यामुळे हे सगळ्या प्रेक्षकांनी याला खूप प्रेम दिलेलं आहे. निलेश, तुझा कसा अनुभव आहे? म्हणजे तू जेव्हा म्हणजे दिलीप प्रभावळकर सरांनी ही भूमिका साकारली आणि ते एक थोडं दडपण असतं की एवढ्या मोठ्या ज्येष्ठ कलाकारांनी ही भूमिका साकारली आहे आणि ती आता आपल्या वाटेला आली आहे, तर आता ह्या सगळ्या प्रवासातनं तू खरंच पुढे आलायस आणि स्वतःचा शिक्का त्याच्यावर चेटकीच्या नावावर तू लावलेला आहेस, तर तुझा कसा अनुभव होता? खरंच खूप एक्साइटिंग आणि खूप चढ उतारावाला अनुभव होता असं म्हणेन मी. कारण का कुठेतरी प्रायोगिक आणि कुठेतरी स्पर्धांमध्ये नाटक करणारा मला कुठेतरी राहुल सरांनी पाहिलं माझ्या नाटकामध्ये आणि मला त्यांनी संधी दिली की त्यांनी विश्वास टाकला तो की हा मुलगा ती भूमिका साकारू शकतो. आता ती साकारण्यात जेव्हा त्यांनी मला ऑफर दिली की निलेश तुला ही भूमिका करायची आहे, त्यावेळेला दडपण आलं की अरे बापरे आपल्याला ही भूमिका पेलवेल का. कारण का दिलीप काकांनी जी केली होती नंतर वैभव मानले आणि 2 मोठ्या कलाकारांनी केल्यानंतर मग ते एक दडपण असतं की उद्या जर आपल्याला हे पेलवलं नाही तर लोक उद्या आपल्याला इंडस्ट्रीत काय म्हणतील की याला ती भूमिका जमली नाही. त्यामुळे थोडंसं ते एक निगेटिव्ह मार्किंग आपण म्हणू आपण असं केलं जाईल. पण सुदैवाने आणि रंगभूमीच्या कृपेने तसं काही घडलं नाही. रसिक प्रेक्षकांनी मला डोक्यावरती घेतलं आणि आजही मुलं येतात आणि फोटो काढायला जेव्हा तेव्हा म्हणतात की वैभव सर एक फोटो द्या आणि ओळखलं नसतं बिकॉज हे वैभव सर ते चांगलेच करायचे, विषय दोन आहे. माझं म्हणणं एवढं आहे की मला कुठेही त्यांनी लोकांनी आज जे काही बघितलं नाटक बघतायत ते मला कुठेच कमी नाही समजत. आम्ही 8व्यांदा बघतोय पण आम्हाला काहीच कमी नाही वाटलं, उलट जास्त एक्साइटमेंट वाटली, मजा आली, खूप छान वाटलं. हा कॉन्फिडन्स दिला मला म्हणजे राहुल सर, चिन्मय दादा आणि हे सगळी संपूर्ण अलबत्त्याची टीम आहे. श्रद्धा असेल, सनी असेल, इव्हन
अदर कलाकारांचे सगळे त्यांनी खूप चांगला मला रिहर्सल्सला मला खूप चांगलं मोटिवेट केलं की अरे निलेश तू करू शकतोस, तुला जमतं येते. म्हणजे काही प्रयोगांच्या वेळेला कधीतरी वर खाली व्हायचं, म्हणजे जस्ट कोणत्या एखाद्या सीनला एनर्जी नाही लागत आहे किंवा काही जमत नाही. आजही दादा मला सांगतो की निलेश थोडंसं आपण हे करूया का, म्हणजे हे ऍक्च्युली नाटक बसवून झालं किंवा 600 प्रयोग माझे आता होत आले आणि तरी पण नाटक झालंय. आता आपण कमर्शियल नाटकात की आपण किती प्रयोग करू असं नाहीये. तर आमची हे नाटकामध्ये एक गंमत अशी असते की आम्ही प्रत्येक 100 प्रयोगानंतर काहीतरी नव्याने करण्याचा प्रयत्न करतो नाटकात. म्हणजे ऑडियन्स म्हणतात आम्ही 100 प्रयोगांच्या आधी नाटक पाहिलं होतं, त्यावेळेला ह्या गोष्टी नव्हत्या आणि या गोष्टी मी ऍड केल्या आणि त्या खूप छान चपकल बसल्या. म्हणजे डिस्कशन राहुल काही निलेश आपण असं करूया का, म्हणजे चिन्मयला किंवा शब्द असेल किंवा सनी आम्ही मिळून ठरतोय आपण थोडंसं ही गोष्ट करून बघूया का. म्हणजे ते काय होतं की जेणेकरून प्रेक्षक आमचा तोच बराच आहे. म्हणजे नवीन तर येतो पण जवळजवळ 10 वेळा 15 वेळा 20 वेळा 100 वेळा नाटकं बघणारी कलाकार आणि त्यांचे पालक आहेत. सो त्यांना नाटक पाठ झालंय, त्यांना कळतं की यांनी ना या प्रयोगाला काहीतरी वेगळं केलं. म्हणजे अलबत्तचा प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. याच्याने सुद्धा लोक आकर्षित होतात नाटकाकडे आणि पुन्हा पुन्हा येतात. आणि खरंच येण्यासारखंच आहे, तुम्ही पण या. तुम्हाला मी तर किती वेळा पाहिलं. खूप वेळा पाहिलं. म्हणजे ऑडियन्सला हक्काचा प्रेक्षक येतो. हो, ऑडियन्सला एक गोष्ट खूप अप्रूप वाटते की मोबाईलच्या दुनियेतनं एक ते जे येतात ना थिएटरच्या फॅन्टसी आणि ते वर्ल्ड मध्ये पूर्ण त्यामुळे ती गंमत वेगळी आणि ती हरवत चालली कुठेतरी. तुम्ही म्हणालात मगाशी गोष्ट खूप छान म्हणालात की मे महिन्यापुरते नाट्य शिबिर येतात, मग त्यांची सांगता समारोपाला काहीतरी बालनाट्य होतात आणि मग त्यांचे पालक आणि ती मुलं वर्षभर आशेने राहतात की माझं मूल कुठेतरी काहीतरी करत राहील किंवा काहीतरी बघेल तरी चांगलं, आणि ते वर्षभर त्याला मिळत नाही. तुमच्या पाल्याला 2 वेळा 3 वेळा बालबत्त्या जरी दाखवलं तरी त्याच्यावर विचार करण्याची जो नाटक बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि उद्याचा प्रेक्षक घडवणं हा आज इंडस्ट्रीची सगळ्यात मोठी नीड आहे. राहुल दादा सांगेलच त्याबद्दल. मोठी गरज आहे ती अलबत्त्याचा वाघाचा वाटा आहे असं म्हणेन मी त्यामध्ये. कारण अगदी बालपण आपण जगतो, म्हणजे आपण किती मोठे झालो तरी आपल्या मनामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि ते अलबत्त्या पाहताना असं बाहेर येतं आणि ते खळखळून असतं आणि मनमुराद आनंद त्या मुलाला होतो. श्रद्धा, राजकन्या हा जेव्हा रोल तुझ्याकडे आला, तुझ्या वाटेला आला, तेव्हा राजकन्या कशी असावी, म्हणजे ती अर्थातच सुंदर असावी वगैरे ते सगळे कन्सेप्ट असतील, मग तिचा पेहराव कसा असावा, म्हणजे तुझी खास वेशभूषा आहे. त्यामुळे मी तुला म्हणते की कसं, म्हणजे तू राणी, मुलं जास्ती प्रेम राणीवर म्हणजे राजकन्यावर करतात, तर ते तुला कसं तू घेतलंस सगळं यश त्या भूमिकेचं? ऍक्च्युली राहुल सरांसोबत मी आधी सुद्धा इतर नाटकांमधून काम केलं, पण त्यांनी मला अलबत्या गलबत्यामध्ये ही संधी दिली. चिन्मय सरांनी त्यांनी, आणि झीचा एक प्लॅटफॉर्म होता आणि अर्थात अद्वैत थिएटर ही संस्था आज 19 वर्ष छान प्रोडक्शन देत आहे, चांगली नाटकं आणत आहे रंगभूमीवर. तर मला ही संधी मिळाली, म्हणजे अलबत्या गलबत्या हे सुख आहे. तर मी खरंच या प्लॅटफॉर्मवर आमच्या सरांचे मी खरंच आभार मानेल की पहिल्या प्रयोगापासून आता मी 1000चा जो टप्पा पार पडते त्यात मी एकदाही रिप्लेसमेंट दिली नाही. मी इतर कामं सोडली पण मी अलबत्याला कायम प्रायोरिटी दिली आहे. त्याचं कारण एवढंच आहे की नाटक संपल्यानंतर जे प्रेम आम्हाला मिळतं बालरसिक प्रेक्षकांचं, त्यांना वाटतं की या नाटकातल्या प्रत्येक कलाकाराला भेटावं, काही ना काहीतरी त्यांना गिफ्ट द्यावं. तर हे इतर कुठल्याही नाटकातून मिळणार नाही, सिनेमामधून मिळणार नाही किंवा सिरियल मधून मिळणार नाही. तर हे प्रेम फक्त अलबत्या गलबत्यामधूनच मिळत आहे. एक कलाकार म्हणून हे माझं भाग्य आहे की, कारण हे कॉस्ट्युम जे आम्ही घालतो तेव्हा आम्ही सेलिब्रिटी आहोत असं मला वाटतं. अदरवाईज आमच्या नाटकात कुणीही स्टार नाहीये. म्हणजे हे विशेष आहे. उलट सरांचं धाडस आहे की हाऊसफुलचे बोर्ड घेणारं अलबत्या गलबत्या हे नाटक 400 प्रयोगानंतर त्यातली चेटकीन जी मेन भूमिका करायची ते कास्टिंग चेंज करणं, हे शिवधनुष्य त्यांनी पेललं अगदीच छान. आणि त्यानंतर आम्ही त्याचे 600 प्रयोग पूर्ण केले. आजही लोकांचं तितकंच प्रेम आहे, छान असा प्रतिसाद आहे. आणि पहिल्या प्रयोगापासून मला असं वाटायचं हो मी राजकन्या आहे, तर मी त्यानुसार तसे कॉस्ट्युम माझे मी चिन्मय दादाची परवानगी घेतली की मला थोडेसे चेंज करावेसे वाटतायत, मी करू का. तर मी त्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असते आणि ते प्रेक्षकांना आवडतं सुद्धा. त्यामुळे मला वाटतं हे मजा येते. तू स्वतः राजकन्या जगतेस आणि मेन म्हणजे स्ट्रेस बस्टर आहे. अलबत्या करणं, बघणं आणि ती प्रोसेस करणं, ती आम्हाला सगळ्यांना सुद्धा आहे आणि ऑडियन्सला सुद्धा आहे. आपण एखाद्या स्ट्रेस मध्ये असलो की आपण एखाद्या दिवशी आपला मूड हे असतो,
पण जशी ती तिसरी घंटा होते तो रंग चढतो, साज चढतो आणि जसं ते सुरू होतं ना अलबत्या आणि त्या लहान लहान त्या चिमुकल्यांच्या ज्या रिॲक्शन्स येतात ना त्याच्याने असं होतं की यार आता म्हणजे सगळी दुनिया 1 मिनिट लांब हो सगळी दुनिया आणि आपण आता हे जगूया थोडा 2 तास जगूया आणि पूर्ण म्हणजे प्रवास आता मी खूप लांब राहतो त्यामुळे मी प्रवास करून 2 तास येतो जेव्हा तेव्हा ते 2 तासाचा प्रवास पण मग काही वाटत नाही. खूप छान. याच नोटवर एक पडदा टाकूया आणि अलबत्या गलबत्याच्या टीम सोबत आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण अलबत्या गलबत्या या टीम सोबत संवाद साधतोय. आता विश्वविक्रमाकडे वळूया जो 15 ऑगस्ट 2024 ला आपण केला. तर ती कन्सेप्ट कोणाची होती, म्हणजे कसं सुचलं आणि करूया म्हणजे सगळ्या टीमचं त्याला सहकार्य लाभलं, तर त्याविषयी थोडंसं. ती कन्सेप्ट खरं म्हणजे श्रद्धाची होती. कारण आम्ही 2018ला 15 ऑगस्टला आम्ही 5 प्रयोग केले होते शिवाजी मंदिरला आणि ते कुठेतरी ना ते आपलाच विक्रम आपण मोडूया. म्हणजे जसं सचिन तेंडुलकर स्वतःचेच विक्रम मोडले, विराट कोहलीने स्वतःचे विक्रम मोडले, तसं आपण आपलाच विक्रम मोडूया का. पण एक मनात धास्ती होती की 6 प्रयोग कसं, हाऊ इट इज पॉसिबल की 6 प्रयोग कसे करायचे. पण हिला विश्वास होता श्रद्धाला आणि टीम पण बोलली की नाही राहुल सर आपण करूया. म्हणजे ठीक आहे आपण ती प्रोसेस करूया. मग त्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15 दिवस आधी आम्ही शो नाही घेतले, ठेवले नाही शो. म्हणजे मुलांना सगळा आराम मिळवू दे आणि त्यांना एक म्हणजे ट्रेस येणार नाही 6 प्रयोगांचा एकंदर त्या 6 प्रयोगांच्या प्रोसेसमधला. आणि ज्या दिवशी शो होता त्या दिवशी आम्ही डॉक्टरची टीम होती आमच्यासोबत, नाटकाच्या त्या 6 प्रयोगांसोबत. फिजिओथेरपीची टीम होती, परत डायटिशियनची टीम होती आणि ऍक्च्युअली नायर हॉस्पिटलचे डॉक्टर होते, केम हॉस्पिटलचे डॉक्टर होते आणि आमचे सगळं सायन हॉस्पिटलचा स्टाफ होता. आणि आम्ही एक ॲम्ब्युलन्स पण बुक करून ठेवली होती. म्हणजे इमर्जन्सी काही झालंच बाबा प्रॉब्लेम झालाच तर गोंधळ नको व्हायला. हा झाला कलाकारांनी सगळं बॅकस्टेजचं नियोजन आमचं. आणि ऑडियन्सच्या दृष्टीने आम्ही असं केलं होतं की समजा हाऊसफुल झाला तर ऑडियन्सला कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसं एंटर करायचं, एक्झिट कशी करायची, हेचं नियोजन मॅनेजमेंटने केलंच होतं. तिथलं ट्रॅफिक, कारण एक तर शिवाजीमध्ये खूप कंजेस्टेड आहे, पार्किंगचा इश्यू आहे, तर तिथे पार्किंगचा इश्यू होता. ट्रॅफिकवाल्यांशी आमचं बोलणं झालं होतं 2 दिवस आधी. तर तो ट्रॅफिक आणि सगळ्या गोष्टी कसं ऍडजस्ट करता येईल, मॅनेज करता येईल, मॅनेजमेंट कसं करता येईल, ह्या सगळ्या लोकांचे एफर्ट्स. शिवाजी मंदिरचं महत्वाचं आमचं योगदान असेल की त्यांनी आम्हाला पूर्ण दिवसाचं थिएटर उपलब्ध करून दिलं. म्हणजे मी सगळ्या शिवाजी मंदिरचा स्टाफचा आणि शिवाजी मंदिर ट्रस्टींचं मी आभार मानेल तुमच्यासमोर की त्यांनी आम्हाला थिएटर उपलब्ध करून दिलं. आणि शिवाजी पार्क पोलीस स्टेशन असेल किंवा ट्रॅफिक पोलीस स्टेशन असेल, ह्या सगळ्यांचा आभार आहे की त्यांनी त्यावेळी ते सगळं नियोजन आम्हाला आमच्यासोबत राहून केलं. त्या शोला अनेक लोक आले, मान्यवर भाऊ कदम सारखे मान्यवर आले, आमचे कलिग आहेत सिद्धार्थ साहेब मुंबई बँकेचे उपाध्यक्ष, ते आले त्या कार्यक्रमाला. अनेक मोठे मोठे लोक आले. आणि शेवटचा जो शो होता 6वा प्रयोग की आता इथे प्रयोग संपला, तर त्यावेळी मी त्याच्या चेहऱ्यांकडे बघत होतो. कारण पहिला प्रयोग, दुसरा प्रयोग, तिसरा प्रयोग, 4था प्रयोग, 5वा प्रयोग आणि 6वा प्रयोग. 6वा प्रयोग बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे मला असं वाटलं की हे पहिल्याच प्रयोगाचे चेहरे त्यांचे. इतकी एनर्जेटिक त्यांची बॉडी लँग्वेज होती, चेहऱ्यावर तेज होतं. आणि कारण आता एव्हरेस्ट किल्ला सर केलेला ना, आता आपल्या गळ्यात ते मेडल पडणार आहे वर्ल्ड रेकॉर्डचं. हा सगळा चेहरा, हा सगळा आनंद त्यांच्या मनात उरात होता. आणि मला कौतुक ह्या सगळ्यांचं होतं, कारण मी तर परफॉर्म करत नव्हतो, बाकीच्या नियोजन मध्ये होतं, कारण परफॉर्मर हे होते. नाही परफॉर्म करत नव्हतं असं नाही, पण बॅकस्टेजला ते काउंटरवर स्वतः सगळं उभे होते, ते सगळं होतंच, नियोजन होतं सगळं. आणि ते सगळं करत असताना शेवटच्या क्षणी जेव्हा ते पुकारलं गेलं की येस तुम्ही वर्ल्ड, म्हणजे आम्हाला 11:15च्या आत ते संपवायचं होतं, बरोबर ना? 11:15च्या आत ती डेडलाईन, टायमिंगचं डेडलाईन संपवायची होते. आणि बरोबर माझ्या 11:10 किंवा 11:05 ते संपलं. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की येस तुम्ही वर्ल्ड रेकॉर्डच्या पात्रतेत आहात. आणि त्यांनी तिकडे वर्ल्ड रेकॉर्ड डिक्लेअर केला.
नीलमताई शिर्के पण आल्या होत्या, ज्या अखिल भारतीय बाल परिषदेच्या अध्यक्ष आहेत, त्या आल्या होत्या. आठवले तर रामदास आठवले साहेब आले होते, खासदार. हे सगळे मान्यवरांच्या उपस्थितीत तो सोहळा खूप उत्तम झाला. सगळ्या लोकांना आनंद दिला. त्याच्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगायचं राहिलं की त्या शो मध्ये आम्ही ते रेकॉर्ड करत असताना ह्याचं एक सामाजिक भान पण आम्ही जपलं की आम्ही काही विद्यार्थ्यांना मोफत नाटक दाखवलं ज्यांची परिस्थिती नाहीये. काही अनाथ आश्रमच्या मुलांना आम्ही नाटक दाखवलं. काही सायन हॉस्पिटलचे काही स्पेशल चाइल्ड होते, त्यांना पण आम्ही हे नाटक मोफत दाखवलं. तर ही एक बांधिलकी म्हणून आम्ही ती गोष्ट रेकॉर्ड करत असताना की सहा प्रयोगांचा प्रवास करत असताना आम्ही त्यांनाही त्याच्यामध्ये कन्सिडर केलं आणि त्यांनाही त्या आनंद सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी त्यांना ती निमंत्रण केलं. ते आले सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इतका आनंद होतो की आज मला वाटत नाही की 6 प्रयोगाच्या पुढे अजून कोणी करतील एकाच दिवशी, एकच टीम असा. म्हणजे एकाच नटाने 4 ठिकाणी वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करणं हा भाग वेगळा, पण एकाच टीमने एकाच ठिकाणी 6 प्रयोग करणं एकाच नाटकाचे, हे रेकॉर्ड माझ्यामध्ये जगात कुठे झालं नाही. अनेक लोकांनी असं मागे नंतर म्हणजे आता बोलणारे बोलतात की हे काय नाही, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. माझं म्हणणं काय की तुम्ही केलंही असतील रेकॉर्ड, मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं त्यावेळी. आता आम्ही सांगतोय जाहीरपणे, तेव्हा तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे की नाही हा रेकॉर्ड नाहीये. आज हा रेकॉर्ड एवढ्यासाठी आहे का आम्ही कमर्शियली तिकीट शो करून ते केलेले थिएटरला, आणि ते सगळं त्यांचे सगळे परीक्षक होते, कंटिन्यू बुकिंग होतं. शेवट फक्त सकाळचे 2 शो आहेत ना, ते मला वाटतं 50 आणि 70-60% होते. बाकी सगळे शो ऑलमोस्ट पॅक होते. दुसरे पॅक होते. आणि पहिल्या शो पासून त्यांचे परीक्षक बसले होते वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांचे. ते सगळं नोंद करत होते, बघत होते कुठे काय होते का, एनर्जी लेवल, बाकीची गोष्ट. पण सगळे प्रयोग उत्तम झाले, सगळ्यांना तो आनंद मिळाला. आणि आज खूप प्राऊड फील होतं की आपल्या संस्थेने आपल्या मुलांसोबत, म्हणजे ही माझी टीम सगळी जी आहे, या टीमने तो रेकॉर्ड केला आणि प्रत्येकाच्या नावावर तो रेकॉर्ड नोंदवला गेलेला आहे. आता हे कोणी तोडतील न तोडतील आय डोंट नो. कदाचित आम्ही आमचा रेकॉर्ड पुन्हा दुसऱ्या नाटकाचा नवीन नाटक घेऊन काहीतरी करायचं, असा तो विषय. आता दौऱ्यांविषयी म्हणजे आता आपण फक्त मुंबईच नाही, मुंबईत तर अलोट गर्दी आहे, पण जिथे जातात तिथली मुलं, तिथले प्रेक्षक अगदी भरभरून या नाटकाला प्रतिसाद देतात. तर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर जेव्हा तुम्ही गेलेला आहात तेव्हा त्याचे काही किस्से असतील तर ते ऐकायला आवडतील. कोणी, श्रद्धा किंवा निलेश? श्रद्धा किस्से भरपूर सगळ्यांकडे. श्रद्धाचं ते इन्स्टा पेजवर ते मुलांनी भरभरून असं गेलेलं असतं, प्रत्येक मुलाला ती उचलून घेते. हो, 8-9 महिन्याची लहान लेकरं सुद्धा नाटक बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते निलेशला बघून. म्हणजे चेटकीन समोर तरी हसतात. म्हणजे काय गोड असेल ते. आम्हाला सोडवत नाही त्यांना की नाही, यांना कुशीतच घेऊन ठेवावं असं वाटतं. हे ते प्रेम आहे जे त्यांच्याकडून मिळतंय आम्हाला. म्हणजे फक्त मराठी प्रेक्षक असं नाही, कुठल्याही भाषेचा प्रेक्षक असू दे, हिंदी भाषिक, मराठी भाषिक, गुजराती भाषिक, बऱ्याच तर ऑडियन्स चायनावरून आलं तर चायनीज होते, चायनावरून इंडियन चायनीज नव्हते, चायनीजले चायनीज होते त्या नाटकाला. म्हणजे त्या मुवमेंट्स म्हणा, ते नेपथ्य म्हणा, सगळं असं जुळून आलंय. आता बघा, आता सुट्ट्या आहेत की नाही, सुट्ट्यांमध्ये ना आमचा आपण म्हणतो दौऱ्याचे, पण ऍक्च्युली बाहेर देशातले बरेचसे असे प्रेक्षक आहेत म्हणजे सुट्ट्यांमध्ये ते इथे इंडियामध्ये येतात आणि ते इथे आल्यानंतर एक त्यांची लिस्ट असते, लिस्टमध्ये एक त्यांची विश लिस्ट अशी असते की अलबत्ते बघायचं. आणि मग ती एक म्हणजे मला वाटतं नाशिकच्या एकाच प्रयोगाला अमेरिका, कॅनडा आणि 2-3 कंट्रीजचे असे एकत्र आले होते सगळे ते. आणि तो योगायोग झाला होता की अचानक ते सगळे आम्ही बघतोय की आज सगळे बाहेरचेच आले जास्त करून, म्हणजे इंडियन्सच आहेत ते. आणि आता कालच्याच प्रयोगाला म्हटलं शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला पण असतात त्यांची मुलं, ते घेऊन त्यांची मुलं आली, पूर्ण फॅमिली येतात, आजी आजोबा, नातू, सासू, सुना, सगळे पूर्ण येतात फॅमिली. मग त्यांचं एक लिस्ट असते ती की अलबत्ते बघायचं. आणि मग बघतात, मग कौतुक करतात, मग आम्हाला म्हणतात कधी येणार आमच्याकडे, या तिथे या, तिथे करा. आपले बरेच लोक आहेत तिथे, त्यांना बघण्यात इंटरेस्ट आहे. सो राहुल सर म्हणाले यावर्षी आपण जाऊ. म्हणजे
आदर्श निर्माता कसा असावा हे तुम्ही नाही, असं काही नाही एवढं. नाही, कारण खरंच नाही, अतिशयोक्ती नाही, पण खरंच तुमचा जो स्ट्रगल आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे, म्हणजे काय म्हणतात महाविद्यालय म्हणजे आमच्यासारखी मुलं आणि आता एवढा प्रसिद्ध आणि यशस्वी निर्माता आणि मराठी नाटकांना जेव्हा काही तो स्तर खालावला होता, मराठी नाटकांकडे जेव्हा प्रेक्षक येत नव्हते, तो परत खेचून आणण्याचं काम तुमच्यासारख्या दर्जेदार कलाकृतींनी आणि निर्मात्यांनी केलेलं आहे. कारण मराठी आता सगळे OTT वेबसिरीज ही सगळी गर्दी असताना मराठीचा प्रेक्षक हा नाट्यगृहात जातोच ह्या आणि त्यासाठी तुम्हाला यश आहे. तर त्याबद्दल एक निर्माता म्हणून तुम्ही कसं ह्याच्याकडे पाहता? नाही, नक्कीच माध्यमं बदलतात, प्रत्येक वेळी परिवर्तन होत असतं आणि जरी हे परिवर्तन होत असताना देखील मराठी थिएटर कुठे हल्लं नाही अजूनही. कारण मराठी थिएटरला म्हणजे मराठी रंगभूमीला जवळजवळ 182 वर्षांचा इतिहास आहे. विष्णुदास भावेंपासून ते आतापर्यंतचा हा प्रवास आहे. तर माध्यमं बदलली, म्हणजे पूर्वी टेलिव्हिजन होतं, मग रेडिओनंतर तुमचं मोबाईलनंतर OTT प्लॅटफॉर्म, अनेक माध्यमं बदलली. परंतु लाईव्ह थिएटर परफॉर्मिंग जी आर्ट आहे त्याला मरण नाही आहे, ही जिवंत कला आहे. आणि कसं होतं की मला प्रशांत दामलेला बघायचं आहे किंवा मला भाऊ कदमला बघायचं आहे, तर मी माझा आवडता नटाला मी तिकीट काढून माझ्या समोर बघतो. ही सगळ्यात मोठी त्यातली पर्वणी असते. आणि मला त्याला तिथे दाद देता येते की तो त्याने हसवलं तर मला हसता येतं, त्याने छान काम केलं तर मला टाळ्या वाजवता येतात. ही जी गोष्ट आहे ना, ही फक्त जिवंत कलामध्ये असते. तुम्ही टेलिव्हिजनवर एखादा सिनेमा बघा, त्याचा किंवा सिरियल पहा किंवा एखादा इव्हेंट बघा किंवा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा, तर ती कनेक्टिव्हिटी नसते कलाकाराची आणि प्रेक्षकाची. आता राहिला मुळात निर्माता म्हणून तुम्ही जेव्हा कौतुक करताय, मुळात निर्माता हा पहिला चांगला प्रेक्षक असावा लागतो. कारण ती प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून ती एखाद्या कलाकृतीकडे जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला कळतं की उत्तम कसं देता येईल आपल्याला, हे लोकांना आवडेल का, हे लोकांना भावेल का. ही गोष्ट ज्या व्यक्तीला कळते, ज्या निर्मात्याला कळते, तोच एखादी चांगलं प्रोडक्शन देऊ शकतो. आणि जसं श्रद्धा सांगलं की गेले 19 वर्षामध्ये जो प्रवास आहे, म्हणजे ऑफकोर्स मी काय मुळात निर्माता नाहीये, माझं बॅकग्राऊंड निर्मात्याचं नाहीये किंवा माझे बाबा कोणी प्रोड्युसर नव्हते. तर मला मी कॉलेज जीवनामध्ये एकांकिका करत असताना किंवा रस्त्यावर पथनाट्य करत असताना एक कलावंत कुठेतरी माझ्यातला जागृत झाला होता. आणि त्याच्यानंतर माझ्यातली एक प्रोसेस अशी सुरू झाली की मी नाटकं बघू लागलो, थिएटरला जाऊन. आणि जेव्हा आपण बघतो एखादी चांगली कलाकृती तेव्हा आपल्याला कळतं की अशी ही सध्या हे पॅटर्न चाललंय, अशा पद्धतीची नाटकं आहेत, अशा पद्धतीची संहिता आहे, अशा पद्धतीचं नेपथ्य असतं, अशा पद्धतीचं प्रकाश योजना असते किंवा अशा पद्धतीचं म्युझिक असतं, कॉस्ट्युम असं असतं, परफॉर्मन्स असा असतो किंवा हा सामान्य कलाकार आहे पण तरी सुद्धा हा परफॉर्मन्स त्या हिरोपेक्षा उत्तम देतोय. ही जेव्हा गोष्ट एखादा निर्माता बघतो तर त्याला बॅक ऑफ द माइंड कळत असतं की अरे आपल्याला ह्याच्यापेक्षा उत्तम काहीतरी द्यायचंय. आणि असं उत्तम शोधत असताना अनेक कलाकृती म्हणजे जवळजवळ आता 26-27 नाटकं आपल्या अद्वैत थिएटरच्या माध्यमातून आपण मराठी रंगभूमीवर आणलं. आणि मध्यंतरी जेव्हा लोकसत्तेने 2018ला मला पुरस्कार दिला पहिला तरुण देशाकी, तेव्हा त्यांनी म्हटलं की हा प्रयोगशील नाट्य निर्माता आहे. आणि प्रयोगशील नाट्य निर्माता म्हणून ते कौतुक होणं, कौतुकाची थाप पाठी पडणं ही माझ्यासाठी खूप मोठी पोचपावती होती पुढच्या प्रवासासाठी. कारण तुम्हाला आता मी सांगतो, मध्ये पण बोललो होतो मी की 2017ला मी इंडस्ट्री सोडत होतो. इतकी भयानक परिस्थिती होती आणि एकंदर नोटबंदी, GST या सगळ्यामुळे नाटकांवर खूप मोठा इम्पॅक्ट पडला होता. आणि बुकिंग धंदा अत्यंत दयनीय अवस्थेत होता. म्हणजे आपण 1980चा काळ जर बघितला तर 1980चा काळ आपला म्हणतो सुवर्ण काळ ज्याला म्हणतो. आणि आम्ही ज्या काळात आलो या इंडस्ट्रीमध्ये तो मंदीचा काळ होता. पण अशा मंदीच्या काळामध्ये सुद्धा पाय रोवून घट्ट उभं राहणं ही कसोटी होती, चिकाटी होती. आणि त्या चिकाटीच्या जोरावर, कसोटीच्या जोरावर आम्ही ते उभं करण्याचा प्रयत्न केला. पण 2017ला मी ऍक्च्युअली संपलो होतो की नको आता जाऊ दे, आपलं वेगळा काहीतरी मार्ग शोधू आणि तिथे आपण काम करू. परंतु इन बिटवीन झीचे आमचे मित्र निलेश मयेकर हे आमच्याकडे आले आमच्या ऑफिसला शिवाजी पार्कला आणि मला त्यांनी एक संधी दिली. आणि म्हणतो ना की एक संधी मिळते, फक्त त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. ती संधी दिली. मी तर त्यांना बोलतो की मी नाही करणार, कारण मी इंडस्ट्री सोडतो. वेळ आहेस का, ते हे कर तरी. आता मला माहित नव्हतं हे असं काहीतरी स्वप्नवत होईल. कारण अलबत्त माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्नवत असलेलं प्रोडक्शन आणि ड्रामा ऍक्च्युअली खरं म्हणजे.
आणि ते आपल्या हातून होतोय त्याचा आपण एक भाग आहोत, हेच मला जास्त आनंदाचं आहे. हा. पैसा किती मिळाला, कौतुक किती झालं, पुरस्कार किती मिळाला, त्याच्यापेक्षा त्या ऐतिहासिक गोष्टीचा आपण एक भाग आहोत याचा जास्त मला आनंद आहे. आणि निलेश मयेकरांनी जेव्हा ते मला दिली गोष्ट, वैभव मांगले असेल, मतकरी काका असतील, चिन्मय मांडले, सगळं जुळून गेलं. आणि काही प्रवासात काही लोक मध्येच उतरून गेले, प्रवास सोडून गेले, काही नवीन प्रवासी गाडीत आले, आम्ही तो प्रवास चालू ठेवलेला आहे. आणि तिथून मग मला 2018ला एक ब्रेक मिळाला. तो ब्रेक इतका मोठा होता की माझं 5 वर्षाचा कमबॅक ते सगळं भरून निघाला. आणि पुन्हा मराठी रंगभूमी त्याच्यानंतर मी 7-8 नाटकं प्रोड्यूस केले आणि बऱ्याच लोकांकडनं त्या गोष्टी शिकलोय. बेसिकली आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य काय आहे अद्वैत थिएटरचं, की पॅशन आणि पेशन्स इज इक्वल टू अद्वैत प्रोडक्शन. तुमच्याकडे पॅशन पण पाहिजे आणि पेशन्स पण हवे, तर एखादी कलाकृती सस्टेन होऊ शकते किंवा ती एका उंचीवर जाऊ शकते. तर ती गोष्ट त्याच्यातनं हे सगळं घडलं. आणि आज कौतुक आहे की निलेश गोपनाथांसारखा एक चांगला कलाकार जो आतापर्यंत प्रायोगिक प्लॅटफॉर्मवर काम करत होता, किंवा श्रद्धाने इतका स्ट्रगल केलाय. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की बाबा हिने खूप मेहनत केली, खूप स्ट्रगल केलेलं आहे. अनेक नाटकात ती माझ्या होती, बॉम्बे 17मध्ये होती, शोधा अकबरमध्ये होती, माझ्याबरोबर पथनाट्यात पण तिने काम केलेलं आहे. पण तिने एक सातत्य ठेवलं. ही संस्था माझी म्हणजे म्हणजे असं आता ते अशी असते एकदम, अशी असते एकदम, तर ती आहे या संस्थेत आधारस्तंभाने महत्वाचा एक भाग आहे अद्वैत थिएटरचा. आणि ती सगळं होल्ड करते सगळ्या गोष्टी छान. आणि त्या सगळ्या प्रवासातून तिला सुद्धा कौतुकाची थाप मिळाली. आणि तिला झीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं, कॉमेडी अभिनेत्रीचं पुरस्कार मिळाला, ज्या कॉम्पिटिशनमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्री होती, ती सांगेल तुम्हाला. आणि ते पोच पावते, नाटकाला बक्षिसं मिळाली, कौतुक झालं, रेकॉर्ड झाला. काय पाहिजे अजून आयुष्यात. पण नियतीने परीक्षा पाहिली आणि आता खरं 5 उंगलिया घी मिळत असं झालेलं आहे. फिल्टर कॉफी चालू आहे, करून गेलो होता. आणि आपलं अलवत्याचं काय विषामृत आहे, म्हणजे असं छान वाटतंय. म्हणजे त्या जे कष्टांचं चीज झालं असंच मी म्हणेन. कारण ज्या परिस्थितीतून आपण आलेलो आहोत आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे, कुठलाही गॉडफादर नाही किंवा राजकीय वरदहस्त नाही, तरी सुद्धा आज आम्हाला स्वतःला अभिमान वाटतो की आज आपला माणूस, मराठी माणूस आज एवढा दैदिप्यमान अद्वैत असं नाव त्याने कमवलेलं आहे. अद्वितीय. येस, नक्कीच. आता परत श्रद्धाकडे परत बोलते. तुला आता स्वतः अभिनेत्री आणि निर्माती म्हणजे फार मराठी आणि महिला निर्मात्या खूप कमी आहेत. तर लता नार्वेकर किंवा स्मिता तवरकर अशी फार मोजकी नावं आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. तू स्वतः निर्माती आणि अगदी मला वाटतं यंग निर्माती तूच असशील. तर तुला निर्माती असं होताना कसं वाटतंय? खरं तर हे सुद्धा श्रेय राहुल सरांचं आणि सुनील काकांचं आहे. त्यांनी विचार केला की अलबत्त तुझं इतकं प्रेम आहे, तुला तिथून दुसरी काही कामं करायची नाहीये, तर तू मग निर्मिती क्षेत्राकडे सुद्धा यावं. ही विचार ह्या दोघांचे होते आणि त्यांनी तिथपर्यंत मला नेलं. त्याच्यामुळे ती सुरुवात झाली. सोबत असतो, काम करतो, त्याच्यामुळे ते नवीन नवीन शिकता येतंय की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. ही सुद्धा जी नाटकं चालू आहेत त्याच्यात आपण लक्ष देऊया, बघूया अजून काय करता येईल. सो ही संधी त्यांनी दिली. आता बघू काय होतंय पुढे हळूहळू. पण अलबत्ता तर आता सर म्हणाले तर आम्ही अजून विक्रम करणारच आहोत. म्हणजे 1000वा प्रयोग आम्ही ऑगस्ट मध्ये करणार आहे. तर मला असं वाटतं की बालनाट्याचे, तेही एका व्यावसायिक बालनाट्याचे 1000 प्रयोग होणं कुठलाही स्टार नसताना, तर ही खरंच आमच्यासाठी मोठीच गोष्ट आहे. ते आम्हाला मायबाप रसिक प्रेक्षकांनी केलं स्टार. कारण ज्या प्रकारे ते प्रेम देतात ते खूप कौतुक आहे. कारण माझा जेव्हा वाढदिवस होता आणि निलेश ज्यावेळेला मी गोल गोल खूप अशी कंटिन्यू फिरते राऊंड मध्ये आणि तेव्हा बोला हा टाळ्या वाजवा, हिचा जो वाढदिवस आहे. त्यानंतर जेव्हा ऑडियन्स भेटायला आले होते तर तेव्हा चॉकलेट्स, कॅडबरी, गुलाबाचं फूल, बिस्किट हे सगळं ते गिफ्ट देत होते. तर तेव्हा लिटरली आम्हाला असं वाटलं अरे हे आपण कमवलंय. म्हणजे दुसरी कुठली महागडी वस्तू आपल्याला मिळाल्या तरी नाही, पण हे त्यांनी जाताना त्यांच्याकडचं जे काही होतं ते प्रेम दिलंय. त्यांना वाटतं मी राजकन्याला घरी घेऊन जावं, चेटकिनीला घरी घेऊन जावं. तर हे तेच आहे श्रेय. आणि त्यांच्याच प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे अलबत्त मला असं वाटतं की 5000 प्रयोग करेल अजूनही पुढे सातत्याने. मुळात राहुल सरांची जी निष्ठा होती की हे करूया, ते हल्ले नाहीत मागे. आणि राहुल कारण शेवटी आम्ही सगळे त्यांच्यावरच डिपेंड आहोत. कारण एक निर्माता अप्स अँड डाऊन्स येतात, त्यावेळेला विचार होतो ना अरे थांबूया का थोडं, असं त्यांनी कधीही केलं नाही. एक
तिकीट जरी गेलं तरी आपण शो करायचे, अशा भूमिकेतून त्यांनी आतापर्यंत 19 वर्षाचा जो प्रवास केलाय तो त्यांनी अलबत्यामध्ये सुद्धा ते सातत्य टिकवून ठेवले. त्यामुळे खरंच ते कौतुक त्यांचं आहे. त्यामुळे त्यांची साथ असेल तर आम्ही 5,000 प्रयोगापर्यंत जाऊ आणि मग आपण पुन्हा पार्टी भेटू. सुद्धा करू अशी अपेक्षा आहे. परत येऊ आणि परत भेटू. मुळात त्याच्यात एक गंमत तुम्हाला सांगतो. हे नाटक आता लोकांच्या घरातलं झालेलं आहे. हा, महाराष्ट्रातलं असं एक घर नसेल की ज्यांना अलबद्या माहिती. माहिती नाही. म्हणजे तुम्हाला आता सांगतो की माझ्या नाटकात म्हणजे या अलबद्यामध्ये काही नटांनी नाटक सोडलं, हा, पण आधी त्यांना कुठे कोणी पोलिसांनी पकडलं, ट्रॅफिकवाल्यांनी पकडलं, तर ते सांगतात साहेब मी अलबद्यामध्ये काम. अच्छा मग जा. म्हणजे ही पुण्याई आहे अलबद्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी कलाकृती ही घरातली कधी वाटते माहितीये का, आपुलकी कधी वाटते जेव्हा नाटक संपल्यानंतर 1 तास प्रेक्षक लाईनीत मुलांना घेऊन उभे राहतात ह्यांना भेटण्यासाठी, ह्यांच्यावर फोटो काढण्यासाठी. आणि गंमत याच्यात असे की ह्याला कोणी चॉकलेट आणून देतं, हिला कोणी फुलं आणून देतं, हे सनीला कोणी ग्रीटिंग कार्ड काढून देतं. एकीने तर असं केलं होतं एका लहान मुलीने, ती बोलली हे माझं स्कूलचं फोटो आहे, पासपोर्ट साईजचा फोटो, आयडिया असतो ना फोटो, तर ह्याला दिला, हे घेऊन जा बोलली. माझ्या मम्मीला मी सांगितलं तुला फोटो द्यायचा आहे, तुझी मी फ्रेंड आहे ना आता, असं म्हणून त्यांनी फुटबॉल पुण्याला कुठे तरी. आणि नवल वाटतं की शेटकीला लोक घाबरत हो. नाही. एकीने तर म्हणजे काय हे केलं? ऍक्च्युअली आमचं फेल्युअर आहे. गंमत आहे. ती गेली आणि ती रडायला लागली. ती म्हणते की तू चलच, मला तिला घरी घेऊन जायचंय. हा. देन ते रस्त्यातनं पुन्हा आले परत आणि मला भेटायला लागला की हिला तुम्हाला भेटायचंय आणि हिला घरी घेऊन जायचंय. देन मी तिच्याशी थोड्या वेळ आम्ही बोललो, हा. शांत केलं. म्हटलं पुढच्या वेळी तू ये नाटकाला पुन्हा. तेव्हा मी येईल. कोणी इंट्रो मध्ये वडापाव आणून देतं, हा. थकलेशीर खा, खूप गमती. पण आमच्यासोबत एक भयंकर किस्सा सुद्धा घडला होता की आम्ही निलेश फुल गेटअप मध्ये आणि आम्ही एका शाळेमध्ये आम्हाला बोलवलं होतं. सो आम्ही गेलो आणि तिथून येत असताना 15 मिनिट आम्हाला एक बाईकवाले 2 जण फॉलो करत होते. सस्पेन्स होतो. अरे बापरे. आणि तो रस्ता पण जंगलाचा रस्ता तो आणि सगळा साफसूफ. त्याने गाडी लिटरली आमच्या कारला अशी ओव्हरटेक करून अडवली. हा. तर आम्ही बघतोय, तो बघतोय, बोलायला कोणी तयार नाही. शेवटी काच खाली घेतली. हा. तर तो डायरेक्ट म्हणाला बाहेर या बोलायचंय. बापरे. आणि निलेश फुल गेटअप मध्ये जंगलामध्ये? काय माहिती काय मॅटर आहे हा. हा, बोला कोण आहे, काय आहे, काय माहित आपल्याला. आम्ही दोघं पण निलेशला विचार काय झालं हे काय आहे म्हणजे प्रकरण. पण ते एक वेगळं, शेवटी आम्ही ज्या पद्धतीने सुसाट पळून गेलो तिथून ते अजूनही म्हणजे त्याला सांगितलं बाबा काय काम आहे, नाही बाहेर नाही येऊ शकत, काय बोल, नाही बोलायचंय, भेटायचंय. बाहेर या बाबा, बोलायचंय मला, बोलायचंय. मग शेवटी मग दादा बोलला ते काच वर करा, चल गाडी काढा आणि निघालो. नाही याच्यामध्ये गंमत एक अशी आहे की काही असलं, काही जरी असलं, म्हणजे जसं मगाची श्रद्धाला बोलली की एक जरी तिकीट गेलो नाही तरी आम्ही ते प्रयोग करणार, बरोबर. अशीच एक घटना मोठी घडली पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी की आमचा एक कॉन्ट्रॅक्टर होता, तो पळून गेला. त्याचं नाव नाही घेत आता मी, बरेच ते मोठा इश्यू झाला होता पुण्यामध्ये. आणि आम्हाला 1 रुपये मानधन न देता तो गेला निघून. ठीक आहे, काही आमच्याकडनं काही टेम्पो उशीर आला आमचा नाटकाचा आणि शो उशिरा सुरू झाला. त्याने ते निमित्त मात्र केला आणि तो निघून गेला तिकडून. तर ह्यांचं आणि आमचं सगळं एकमत झालं कलाकारांचं. प्रेक्षक बसला, प्रेक्षक नाटकाला बसलेला आतमध्ये. मला वाटतं त्या दिवशी एकच प्रयोग होता. एकच प्रयोग होता. तर मी यांना हे नवलं काय करायचं, तो गेला पण. तर ते बोलले की तो जाऊ दे पण आपल्याला नाही पाहिजे. ह्यांनी कोणीही मानधन नाही घेतलं, त्या प्रयोगाचं कोणीही मानधन नाही मला घेतलं. असं वाटतं आपण नाही आपण ऑडियन्स कडून तिकीट पण नाही घेतलं. आणि आम्ही तिकीटचे पैसे सुद्धा घेतले जेवढे ऑडियन्स. आलेत ना तेवढ्यांना म्हटलं बसा. म्हणजे ते म्हणाले की तुमचे कॉस्ट्युम्स यायला उशीर होत असेल तरी तुम्ही आहे त्या गेटअप मध्ये करा, पण आम्हाला अलबत्या बघायचाच कारण आहे. ती लहान मुलं होती, ती हट्ट करत होती. आणि आम्ही तो शो इतका उत्तम झाला, नंतर लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, लोकांना प्रचंड नाटक आवडलं. आणि त्यांनी त्या जे कोण तिथले सोकॉल्ड कॉन्ट्रॅक्टर होतं त्याच्याविषयी खूप प्रतिक्रिया वाईट दिल्या. पण अशा प्रसंगामध्ये सुद्धा प्रसंग अवधान साधून आम्ही शो रद्द केला नाही. आज आम्हाला त्या प्रयोगाचं नुकसान साधारणतः नाही म्हटलं तरी लाखाच्या घरात, पण त्याचा विचार न करता, मुलांनाही विचार न करता आपण शो करूया. आम्ही शो केला आणि शेवटी शो मस्ट गो ऑन आपण म्हणतो. शो उत्तम झाला. आणि ती एक घटना असं एक थोडीशी मनाला हे लावून गेली की अरे असं पण होऊ शकतं आपल्या आयुष्यात.
तर असं आणि झालं ते. मुलं सुद्धा बालरंगभूमीकडे वळतात. म्हणजे त्यांनाही हा. वाटतं की आम्ही नाटकात काम करूया का, बरं. म्हणजे विचारून जातात की आम्हाला घ्या. आता त्या दिवशीच विलेपार्लेमध्ये एक लहान मुलगी मुलगी होती. मला पण नाटकात घ्या ना म्हणून आम्हाला बोलत होती. म्हटलं थांब आमचं तिला निर्माते माझ्याकडे इथे. सोडलं. त्यांना तुला बाई, तुला अभ्यास कर मस्त छान हा. आणि मग आपण भेटू बोललो. तिला ऍक्टिंग बेसिक काय आहे याच्यातलं, बेसिक असं आहे की मुलांची मराठी भाषेवरची आवड, हम्म. मुलांना मराठी नाटकावरचं प्रेम हा. हे वाढावं आणि मुलांना मोबाईलपासून त्यांना लांब ठेवण्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे नाटक. कारण त्या नाटकामधनं त्यांना ना ते व्हिज्युअल्स बघायला मिळतात, हा. ती भाषा त्यांच्या कानावर पडते, हम्म. त्या नाटकाचा एकंदर रंग जो असतो कलाकृतीचा तो त्यांना बघता येतो. आणि 2 तास मोबाईल बाजूला ठेवून एकाग्रताने इन्व्हॉल्व्ह होऊन हसतात, टाळ्या वाजवतात, दाद देतात, त्यांच्यासोबत त्यांच्यावर डायलॉग रिपीट करतात. हा. ही गोष्ट फार महत्वाची आहे. मला असं वाटतं, असं मगाशी हा बोलला निलेश, की या मराठी रंगभूमीचं भवितव्य घडवायचं असं, आता मी ना हे बोलत नाही, अतिशयोक्ती नाहीये, पण खरंच आमचा ना खाली, जसा हा वाघाचा बोलला, मी तुमचा खालीचा वाटा आमचा नवा प्रेक्षक मराठी रंगभूमीवर दयनीय अवस्था सन 2017ची हम्म. 18ला हे नाटक आलं. खऱ्या अर्थाने अलबत्या गलबत्याचं खूप मोठं योगदान आहे. हम्म. आम्ही खालीचा वाटा समजतो आम्ही. ऑफकोर्स त्याच्यामध्ये झीचं सगळं हो. आहे एक सहकार्य, की त्यांनी टेलिव्हिजनला दाखवलं, टेलिव्हिजनच्या माध्यमातून नवा ऑडियन्स आला. थिएटरला तो एकदा येईल, हम्म. 2दा येईल, तो सारखा येणार नाही ना. बरं. कारण ती कलाकृती तेवढी ताकदीची पाहिजे. ताकदीची. ती कलाकृती जर त्या ताकदीची असेल तर ऑडियन्स रिपीट येतो. हम्म. आणि आतापर्यंत मराठी रंगभूमीवरचा इतिहास असा आहे, रेकॉर्ड असा आहे की एकदा 5-10, 15 वेळा, 20 वेळा नाटक लोकांनी पाहिलं असेल, 50 वेळा सैरेसे पाहिलं असेल. हम्म. पण अलबत्या गलबत्या हे नाटकाचं 145 वेळा पाहिलेली काव्या काणे नावाची मुलगी पुण्यातली आहे. हा. काय आहे? कर्णिक आजींनी 150 वेळा कर्णिक आजी आमच्या हा. विक्रोळीच्या, त्यांनी 150 वेळा नाटक पाहिलं. म्हणजे याला काय काय म्हणायचं? म्हणायचं? हे प्रेम आहे की काय आहे? अघोरी प्रेम वाटतं आम्हाला नाही. नाही. पण ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी आम्हाला कौतुक या गोष्टीचं की एक मी तरी निर्माता म्हणून, भले उद्या नुकसानात जाईल नाटक, हम्म. लॉस मध्ये जाईल नाटक, आय डोंट नो, ते त्याचं मी केअर नाही करत आहे, पण आपली एक बांधिलकी म्हणून आपण हे मराठी रंगभूमी, बालनाट्य हम्म. जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि कटिबद्ध आहोत. हम्म. उद्या काही संकट आलं, किती काही जरी कोसळलं अंगावर, हम्म. तरी सुद्धा हे अलबत्या गलबत्याचा दिवा, हा. ही पणती, ही तेवत ठेवायची, ही आम्ही सगळ्यांनी शपथ घेतलेली वा. आहे. ही आमची बांधिलकी आहे हम्म. रंगभूमीच्या बाबतीत. बरं. उद्या रंग, आणि एक मग अशी जसं हिच्याबद्दल मी बोलतो, याच्याही बद्दल बोलतो, हम्म. तुमच्याकडे तुमचं प्रामाणिक काम आहे. प्रयत्न असेल हम्म. आणि तुम्ही एकनिष्ठ असाल तुमच्या कामाशी, तर तुम्हाला यश उशिरा का होईना पण मिळतं. मिळणारच. पण ते असं मिळतं ना की हजारोच्या नाही तर लाखोंच्या झगमगत्या प्रकाशात तुम्हाला ते यश मिळणार आहे. आणि आज ह्यालाही वाटलं नव्हतं आयुष्यात, हा. माहिती जेव्हा वैभव मागला निघून गेला, किस्सा म्हणून सांगतो. हा. मी होतो पुण्याला आणि मी दिलीप प्रभावळकर काकांसोबत होतो. अच्छा. आणि माहित नाही, ह्याची तालीम मुंबईत चालली होती आणि टीव्हीला बातमी आली हा. की वैभव मांगले अलबत्या गलबत्या सोडलं, हा. अशी बातमी आली. आणि दुसरी बातमी, मला त्या बातमीचं कौतुक नव्हतं. ओके. दुसरी बातमी ही होती की आता चेटकिंग करणार निलेश हो. गोपनारायण, अच्छा. हेडलाईन. तुला देर यू आर निलेश बोललो. वा. जो निलेश गोपनारायण वसई विरारच्या हो. हौशी रंगभूमीवर काम करत होता आतापर्यंत, त्याला ते एका चौकटीत लोक ओळखायचे, आता त्याला व्यावसायिक रंगभूमीवर ही तुझी ओळख होणार आहे हा. आणि ही जबाबदारी तुझी आहे. आणि याची त्याला जाणीव आहे, नाही असं हो, नाही, आहे. त्याला जाणीव आहे. आणि बोललो निलेश आता ही जबाबदारी तुझी आहे. हम्म. की आता म्हणजे एक मी नेहमी गमतीत बोलतो एक उदाहरण, की ड्रायव्हर अमिताभ बच्चन आहे गाडीचा, हम्म. तर कौतुक त्या गाडीतलं ड्रायव्हिंग कोण करतं, अमिताभ बच्चन करतोय हे नाहीये, तो अमिताभ बच्चन ज्या गाडीचा ड्रायव्हर आहे त्या गाडीत मागं कोण बसलाय, हा. ज्याची गाडी अमिताभ बच्चन चालवत आहे, हे महत्व. हे महत्वाचं आहे. तर मी म्हणलं हे सामान्यापासून ते असामान्य अनन्यसाधारण गोष्ट तुझ्या आयुष्यात घडणार आहे, हम्म. हे नशिबान तुला मिळालंय, ते जग आणि ते पुढे घेऊन जा बोललो. हम्म. आणि तो करतोय, तो प्रयत्न त्यात आहे. आम्ही सगळे हा. प्रयत्नच आहोत. आम्ही म्हणत नाही की आम्ही सक्सेस आहोत, आता आम्ही बिलकुल नाही, आम्ही त्या प्रोसेस मध्येच आहोत अजून पण. म्हणजे मी बोलू का तुला इंटरव्ह्यू हा. करतो की आजही नाटकात असं आम्ही मी मगाशीच म्हटलं की आम्ही असं ठाम नाही आहोत की आमचं नाटक आता झालंय, हा. आता आम्ही असेच प्रयोग करा, ह्याच्यावर काय बदल नाही होणार नाही, असं नाही. हा.
दादा नेहमी म्हणजे कालही मला बोलत होतं, निलेश आपण हे चेंज करूया, इथे तुझं थोडस हे वाटतंय मला, आपण वाढूया का. म्हणजे ही नाटकाच्या बद्दल एवढे प्रयोग झाल्यानंतर 1000 प्रयोग जवळजवळ आता होत आले आहेत. एवढी तळमळ त्यांनी तो बघतोय ऍज अ प्रोड्युसर म्हणून. तुम्ही म्हणता म्हणाला प्रोड्युसरचा त्याचा एक नुसतं प्रोड्युसर म्हणून म्हणजे माझे पैसे लागले तुम्ही नाटक करा मी बघतो असं नाहीये ते. त्या नाटकातल्या प्रत्येक शब्दांकडे त्याचं लक्ष आहे. नुसतं माझंच नाही, प्रत्येक नटाच्या गोष्टींकडे लक्ष ठेवतोय. अरे नाही तिथे त्या सीनला एवढी एनर्जी कमी होते, असं होते तसं होतंय, चला 100 प्रयोगांत आपण रिहर्सल्स करूया, सिनेमाला बोलूया, तो येणार, मग 1 दिवसाचं बुकिंग करणार थिएटर पुन्हा. काय गरज आहे या गोष्टी करायची? गरज काय? गरज एवढीच आहे की नाटकाचा दर्जा कुठेही कमी व्हायला नको. ही पहिली प्रायोरिटी. म्हणजे आता ऑडियन्स कशी तर ही जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही आलो होतो आणि ही पोटात होती, आता ही मोठी झाली, आता ही आली, आता ही ते बाळाला 8 महिन्याचं बाळ, 1 वर्षाचं बाळ, 2, 3 असे बघणारे आहेत. आणि तेव्हा जरा वेगळं होतं, पण आता मी खूप चेंजेस केले, मजा येते बघायला, खूप छान वाटतंय. सो खूप 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 बरं वाटतंय. म्हणजे एखाद्या लाईटचा स्पॉट जरी त्या वेळेला तिथे नाही आला तर रिपीट पाहणारा ऑडियन्स आम्हाला सांगून जातो आज ते नव्हतं, ते नाही आला. पुढच्या वेळी येतोय आम्ही येणार आहे, 1000 प्रयोगाला येणार आहे आम्ही. आणि इव्हन ज्यावेळी आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केला त्यावेळेला आमच्या डोळ्यात सगळ्यांच्या पाणीच होतं. पण आम्ही ते शेवटापर्यंत नेलं, ताकदीने यश मिळवलं. हे ऑडियन्सने आमचं भरभरून कौतुक केलं. म्हणजे लिटरली ते असे ऑडियन्स टाळ्या वाजवणारे असे टाळ्या वाजवत होते. म्हणजे काय मिळणार आहे. 6वा प्रयोग म्हणजे मला खरं सांगतो, आपण जळगावचा किस्सा आहे. 2-4 प्रयोग होते सलग. आम्ही विंगेत बसलो, सगळे शो ओव्हर जळगावला. नाही मी मेकअप करायला बसलेलो. दुसरा प्रयोग ना, दुसरा प्रयोग झाला, तिसरा प्रयोग सुरू होणार जळगाव. आम्ही नवीन मला वाटतं हार्डली माझे 100 प्रयोग पण नव्हते झाले. मला म्हणाला 4 प्रयोग करशील का? ठीक आहे बघूया म्हटलं, करूया. तर जळगावला प्रयोग सुरू होता, दुसरा प्रयोग झाला, असं बसलोय, मला असं ते अंधार यायला लागला डोळ्यासमोर आणि हे काय होते, असं काय होतंय. शांत बसलो, मुंग्या येत आहेत. म्हटलं काहीतरी गडबड आहे. दादाला बोलवा म्हटलं. दादा आला काय रे विंगे, चला मी त्याला मेकअप बिकअप सगळं केलं शांत. एंट्री आहे त्याची 2 मिनिटावर. आता नाटक सुरू झालंय बरं. आणि आता तू इथेच थांब म्हटलं, मला असं मुंग्या होतंय, दिसत नाही, अंधारी येते. कोणालाच काही बाकी कलाकारांना काहीच माहित नाही. आम्हाला फक्त बोलला की फक्त म्हटलं विंगेत थांब दादा तू. त्याला घट्ट मिठी मारली. त्याला बोललो काही करू नको, कर्टन जेव्हा ओपन होतोस, जेव्हा तुम्हाला ऑडियन्स दिसतो समोर, तुम्ही जेव्हा परफॉर्म करतो तर तू लहान लेकरांकडे बघ, तुझं सर्व चक्कर बिक्कर मुंग्या. तेच झालं. म्हणजे नाही ती पहिली एंट्री मारली, 3 वाक्य बोललो, 5वं वाक्य बोलल्यानंतर मला माहित नाही, आणि मी नंतर 8-10 वाक्यानंतर मागे बघतो दादा मस्त जाऊन बसलेलं शांत, रिलॅक्स, आला कळलं की झालं अख्खा प्रयोग झाला. याच्यातली एक सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. याच्यामध्ये ना खूप कठीण आहे गोष्ट, खूप ज्याच्यात हे दोघं बोलतात ना, खरंच गोष्ट खरी आहे. एक कठीण गोष्ट अशी ना की तुम्ही ना मोठ्या प्रेक्षकांना हसवू शकता, रडवू शकता, शांत बसू शकता, पण लहान मुलांना तुम्हाला हसवणं, रडवणं किंवा शांत बसवणं प्रचंड डिफिकल्ट आहे. त्यांची आताची पोरं इतकी स्मार्ट आहेत ना, इतकी स्मार्ट आहेत ना, म्हणजे तुम्ही एक बोलला ना तर ते 2-3 बोलून मोकळे होतात, इतके स्मार्ट असतात. त्यामुळे त्यांना होल्ड करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ह्यांना बोललं की सतत अलर्ट राहा, कुठलाही प्रयोग असं लूज करू नका. त्यामुळे लहान मुलांना हसवणं ही खूप मोठं टास्क आहे. त्यामुळे हे यांची जबाबदारी, आणि 2 तास त्यांना होल्ड करणं, फिरवून ठेवणं, हे त्याच्यामध्ये सक्सेस आहे सध्या तरी. आणि बोल हे सतत ठेवा, कुठे गडबडू नका. बाकी प्रोडक्शन व्हॅल्यू, सेटच्या बाबतीत असं आधी ही आता मला खरंच कौतुक आहे. आता ही कुठून आली माहितीये का, शिवडीला गेली होती, तिथं सेट बनतोय, तिकडे सेट त्या मॅनेजरवर गेली, मला जाऊ दे मी जाते. तिथे सेट मेकिंग चालू आहे, आता आमचं काय रिपेअरिंगचं काम, तिकडून जाऊन इकडे आली ती. तर गंमत अशी की इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा आता आज हा असेल तर ह्यांनी बऱ्याच गोष्टीचा त्याग केलेला आहे आता. ते ऑफ द रेकॉर्ड आहे. कशाला, ती खूप चांगली गोष्ट. मी कुठेही म्हणेन की मी मला आवडेल बोलायला, आणि
म्हणजे याच्यातून लोकांनी माझ्यासारख्या मुलांनी शिकलं पाहिजे किंवा अजून कोणी नवीन येणाऱ्या पिढीने पण ते ऐकलं पाहिजे की अल्कोहोलचं जे कन्झम्पशन होतं माझं खूप नव्हतं अति, पण मी ते बंद केल्यामुळे 6 प्रयोग करू शकलो. वा वा. हे कौतुकाची कौतुक गोष्ट आहे. आहे. म्हणजे मला आठवतं मी अल्कोहोल कन्झम्पशन मला आता 2 वर्ष होत आली, सगळं कम्प्लीट बंद केलं, सोडून दिलं. सो तेव्हा काय होता विषय की स्टॅमिना वाईज बूस्ट झालो. म्हणजे आणि मग त्या जिम करता करता मग काय आपल्या याच्यावरती ट्रेडमिलवरती धावता धावता मी वाक्य बोलायचो अलबत्तेची. अच्छा. का तर मला 6 प्रयोगाचा करायचंय, म्हणजे हा. ती प्रयोग करण्यासाठी मी त्याला बोललो Special efforts. स्पेशल मी ट्रेनिंग घेतली महिनाभर, वा. 20 दिवस, आणि त्यासाठी कार्डिओ करता करता वाक्य बोलण्याच्या ट्रेनिंग केल्या की जेणेकरून मला 4 प्रयोगानंतर मी दमलेलो जरी असेल तरी माझी ती ब्रिदिंग आणि सगळं एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे की माझी वाक्य आरामात बोलता आली पाहिजे. सो मी थोडस तसं लक्ष दिलं. आणि मी सांगतो की मला खरी आयुष्यातली मजा जेव्हा अल्कोहोल मी बंद केलं कम्प्लीट, तेव्हा मला कळलं. आणि मी म्हणे की खरं सांगतो, ज्यांना नट व्हायचंय, ज्यांना डिरेक्टर व्हायचंय, ज्यांना रायटर व्हायचंय, त्यांनी ही गोष्ट खरंच लांब करा. 1 वर्षासाठी तुम्हाला तुमचे रिझल्ट कळतील. खूप खूप आणि खूप चांगले रिझल्ट कळतील. कशाला एका माणूस म्हणून होण्यासाठी सुद्धा खरंच. मला काही सुचत नाही, हे घेतल्याशिवाय वगैरे असं काही खोटं आहे, सगळं कळलं मला. नक्कीच. हा, हे सगळं खोटं सगळ्यांबद्दल आहे. एक कौतुकाची गोष्ट सांगते की अलबत्या गलबत्या छान होतंय, चांगलं चाललंय, हा. सगळं मान्य आहे. पण अलबत्या गलबत्या रंगभूमीवर आल्यानंतर इतर अनेक निर्मात्यांनी चांगल्या दर्जाची बालनाट्य रंगभूमीवर आणले. सरांनी हा विषय काढला की रिसेंटली जेव्हा ते मंत्री महोदयांना भेटले, आपले सांस्कृतिक मंत्री, तर त्यांच्याशी चर्चा करताना सरांनी विषय तो छेडला त्याच की विषयाकडे मी नेणार आहे. बालनाट्यासाठी आता ते अनुदान. आता ते सरांनी केलं म्हणजे फक्त एक निर्माता म्हणून ते नाही बघत, ते स्वतःसोबत इतरांचाही विचार करून चालतात. त्यांना वाटतं की ह्या नावामध्ये मी चाललोय तर माझ्या बरोबर माझे इतर सहकारी पण आले पाहिजेत. सो हा सुद्धा एक विचार निस्वार्थीपणे करणं ही पण खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे आणि लवकरात लवकर ते व्हावं. तेच नक्कीच. याच याच्यावर आपण बोलता करणार आहोत राहुल सरांना, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आज आपण भेटतो आहोत अलबत्या गलबत्या या टीमला. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ आणि आज आपण अलबत्या गलबत्या टीम सोबत संवाद साधतोय. आता थेट आपला जो विषय होता त्याकडे वळते की एक सामाजिक चळवळ म्हणा की समाजाचं सुद्धा आपण देणं लागतो, या दृष्टिकोनातून तुम्ही बालनाट्य चळवळीला थोडी उभारी देण्याचा प्रयत्न करताय. तर नेमकं बालनाट्याची सद्यस्थिती आणि फ्युचर कसं असावं आणि त्यासाठी तुम्ही कसे प्रयत्नशील आहात? नाही, नक्कीच. कारण प्रयत्न आमचा असा आहे की कुठलंही बालनाट्य असलं ते जगलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. आणि त्यासाठी शासनाचं एक मोठं आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे, जी पूर्वी होती. ते मधल्या काळामध्ये काही लोकांच्या गोष्टीमुळे ती बंद केली, पण ते त्याच्यात आता मला पडायचं ना त्या वादामध्ये. पण जर शासनाचा सपोर्ट असेल, कारण शासनाला सुद्धा मराठी भाषा एक वेगळं डिपार्टमेंट आहे, एक वेगळं मंत्रालय आहे. त्याचे एक मंत्री आहेत आशिष शेलार साहेब. तर ते एक स्वतंत्र विभाग आहे. का तर मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये टिकावी, त्याचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं, यासाठी जर एक स्वतंत्र मंत्रिमंडळ आहे, स्वतंत्र एक मंत्रालय आहे, तर त्या अनुषंगाने मराठी भाषेचं संवर्धन, मराठी भाषा संस्कृती जगण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान आहे मराठी नाटकांचं. आणि या मराठी नाटकामध्ये जर भविष्य घडवायचं असेल आपल्याला, तर भविष्याकडे गांभीर्यानं बघावं लागेल, ते म्हणजे आजच्या बाल प्रेक्षकांकडे. आणि बाल रंगभूमीकडे जर आपण गांभीर्याने बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यातला नवा प्रेक्षक वर्ग जन्माला येऊ शकतो, असं मला वाटतं. कलाकार आणि प्रेक्षक, कलाकार आणि प्रेक्षक दोन्ही ऑफकोर्स. सो मला असं वाटतं इथे कुठेतरी की जर माझं बालनाट्य चाललंय म्हणून मी म्हणतोय असं नाही, तर माझ्यासोबत 10 बालनाट्य आहेत आज. तर त्या बालनाट्यानं संजीवनी मिळावी, एक सपोर्ट मिळावा म्हणून शासनाने बंद केलेलं अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आमच्या नाट्य निर्माता संघातर्फे. आणि त्याला दुजोरा आमच्या महाराष्ट्राचे लाडके सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांनी दिला आणि त्यांनी ताबडतोब त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना कार्यरत केलं की इमिजिएटली हे सँक्शन झालं पाहिजे आणि याचा GR निघाला पाहिजे. आणि काही दिवसामध्येच
बाल रंगभूमीसाठी जे अनुदान होतं बंद झालं ते आता सुरू होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल परवाच त्यांची माझी पुन्हा भेट झाली आमच्या काही सहकाऱ्यांबरोबर. तेव्हा आम्ही त्यांना आमचे काही प्रश्न मांडले की बाबा मराठी नाटकांच्या नेपथ्य म्हणजे सेट ठेवण्याचं खूप मोठी अडचण आहे की आमच्या बसेसच्या टेम्पोच्या पार्किंगचा इश्यू आहे किंवा आम्हाला जे अनुदान मिळतं ते खूप तोकडं आहे, खूप छोटं आहे त्या अनुदानाची रक्कम. ती वाढवावी. अटी ज्या आहेत त्या अटी ज्या आहेत त्या शिथिल थोड्या कराव्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निर्माते सध्या स्वतःचं घरदार बायका पोरांचे दागिने विकून निर्मिती करतात. हे त्यांचं पॅशन आहे बऱ्याच निर्मात्यांचं. तर त्या निर्मात्यांची घरदारं गेल्यानंतर किमान त्यांना सिडकोमधनं स्वस्त दरामध्ये अल्प दरामध्ये त्यांना घरं मिळावी यासाठी मी काही मागणी केलेली आहे आमच्या निर्माता संघातर्फे. निर्माता संघाचा प्रमुख कार्यवाहक म्हणून माझी जबाबदारी होती ती आणि ती आम्ही करतोय. तर ही सगळी गोष्ट बांधिलकी म्हणून करतोय. नॉट ओनली दॅट बालरंगभूमी तर रंगभूमीशी आणि माझ्या रंगकर्मींसाठी हे माझं हे कॉन्ट्रीब्युशन आहे की बाबा मला तुमचं देणं लागतंय. कारण तुमच्या योगदानामुळे तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. असे अनेक राहुल भंडारे आज इथे येण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्यांच्यासाठी ती आशेची पालवी असेल ना. सो ती गोष्ट कुठेतरी रस्ता निर्माण करावा जेणेकरून तिथे प्रत्येक जण धावतील. तर ही ती पाऊलवाटेतनं मुख्य रस्ता बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे या माध्यमातून. आणि अलबत्या गलबत्या असेल किंवा इतर नाटकं असतील माझी करून गेलो गाव असेल विषामृत सारखा वेगळा विषय आहे किंवा आपला आता करून गेलो गावामध्ये तो भाव कदम आहे. भाव कदम बरोबर एक नवीन मुलगा आहे ज्वादे ओंकार भोजने करायचा तो पण उत्तम काम करतो त्या नाटकामध्ये. तर ही जी नाटकं आहेत आता फिल्टर कॉफी नाटक आहे. आता एक नवीन नाटक शिवाजी मंदिरच्या माध्यमातून ताराराणी आपल्याकडे येते. त्याचं एक ऐतिहासिक नाटक आहे म्हणजे शिवाजी महाराजांनंतर शंभूराजे शंभूराव महाराजांनंतर ताराराणीचं एक 27 वर्षांचा ऐतिहासिक पराक्रम आहे. त्याच्यावर बोलणारं नाटक एक येते मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा. तर ती गोष्ट फार महत्वाची आहे. ती आपल्या माध्यमातून होते. त्याचं एक कौतुक मला आहेच की आणि एक जबाबदारी पण आहे असं आहे. आता रिसेंटली शिवाजी मंदिरला प्रयोग झाला होता त्यावेळेला एक मावशी बॅग वगैरे असं सगळं घेऊन आल्या होत्या. त्या म्हणाल्या मी सांगलीहून आले प्रयोग बघायला. तर हे दुर्दैव वाटतं म्हणजे आज या तुमच्या प्लॅटफॉर्म मार्फत आम्ही बोलत आहोत ही गोष्ट की मुंबई पुणे गोवा ह्या ठिकाणी थिएटर जे आहेत ते व्यवस्थित आहेत म्हणजे त्याचा मेंटेनन्स बाबा उत्तम आहे. पण जे बाहेरचे आहेत म्हणजे सांगली असेल कराडचं होतं तिथे आम्ही बोललो तर खरंच दयनीय अवस्था आहे. तर ह्याच्याकडे खरंच लक्ष देणं गरजेचं आहे कारण तिकडे सुद्धा आम्ही 500 रुपयाचं जेव्हा तिकीट लावतो आणि ते तिकीट लावल्यानंतर जर त्या सुविधा आम्ही तिथे येणाऱ्या प्रेक्षकांना नाही देऊ शकलो की फॅन मध्ये बसा. सांगलीचं थिएटर म्हणजे अतिशय वाईट आहे म्हणजे त्याच्यावर मी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की लहान मुलं म्हणजे उद्याची पिढी जसं सर म्हणाले की आपण निर्माण करतो उद्याचा प्रेक्षक येणार आहे तर मग ते हे कुठेतरी एक लोप पावत जातं. आणि नाटक आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजेच प्रत्येकाने. तर खरंच याच्यावर कुणीतरी मोठ्या व्यक्तीने बाबा विचार करून खरंच सर म्हणाले तर आम्ही त्यामागे सुद्धा सरांच्या लागणार आहोत की जरा बघा कारण मग ही चांगली नाटकं तिथे पोहोचत नाही त्यामुळे तिकडे सुद्धा ऑडियन्सला बघता येत नाही मग ते पुण्यात येतात बघायला. मग कुठे नातेवाईकांकडे आलो प्रयोग होता मग आम्ही थांबलो मग नाटक बघायला आलोय कारण तिथे एसी नाहीये तिथे हे नाहीये. ते ह्या गोष्टी होत आहेत. आता या सगळ्या ज्या गोष्टी असतात तरी ना नट म्हणून किंवा नाट्यकर्मी म्हणून हे खूप पॅशनेट लोक आहेत. म्हणजे ना खरं सांगू तुम्हाला तुम्ही आता ना नीता मुकेश अंबानी थिएटर बघा म्हणजे ना स्वप्न होत आहे ते इतकं म्हणजे काळाच्या पुढचं थिएटर आहे ते बांधू शकतात महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये. मग आमचं इथलं मराठी असलेलं अस्मिता असलेलं जे सरकार आहे आमचे जे नेते मंडळी आहेत किंवा आमचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे विधायक विचार काय येत नाहीत. खरं सांगू तुम्हाला गंमत म्हणून सांगतो म्हणजे मी आज बघतो यांना सगळ्यांना मी पण त्यातलाच एक भाग आहे. इथून मुंबईतनं गाडी काढायची नाशिकला प्रयोग करायचा नाशिकवरून निघायचं धुळ्याला जायचं नाशिकचा प्रयोग संपला त्याच थिएटरमध्ये खाली जमिनीवर मांडी घालून तिथं जेवायचं. बघा हे पॅशन असल्याशिवाय होत नाही सध्या बरोबर. तिथे जमिनीवर एकत्र जेवायचं डायनिंग टेबल असतो का तिकडे एसी असतो कारण प्रत्येक आपापलं काम करून निघून जातो.
घाणेरडे ते बाथरूम असतील, हॉल घाणेरडा असेल, अस्वच्छता असेल, अशा मानसिकतेमध्ये प्रयोग करायचा, लोकांना हसवायचं, रडवायचं, टाळ्या वाजवायला लावायचं. त्याच्यानंतर शो संपल्यानंतर मेकअप उतरून खाली जमिनीवर सगळ्यांनी एकत्र जेवायचं. कुठे पाण्याची व्यवस्था असेल तर चांगली, नसेल तर जे आहे ते घ्यायचं. जेवण झाल्यानंतर नाटकाची बस असे ज्याच्यामध्ये स्लीपर कोच आहे आमची, त्या नाटकाच्या बसमध्ये दाटीवाटीनं झोपायचं. मग रात्रीचा तो प्रवास करायचा. मग कुठे तर धुळ्याला किंवा जळगावला किंवा जालन्याला गलिच्छ असं असलेल्या अवस्थेत असलेल्या नाट्यगृहामध्ये परत तिकडे जायचं. पुन्हा छान त्या मानसिकतेने नाटक करायचं. किती सहन करायचं. म्हणजे आम्ही घेतली ती जबाबदारी, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा जपण्याची. तुमची नैतिक जबाबदारी नाही आणि तुमच्या हातात आहे. अकॉस्टिक तुमच्या हातात आहे, ऍडमिनिस्ट्रेशन तुमच्या हातात आहे, फायनान्स तुमच्या हातात आहे. म्हणजे हे म्हणजे दुर्दैवानं बोलावं लागतं की 50,000 कोटीचा घोटाळा, एवढा घोटाळा, लाखोचा घोटाळा. आता मध्यंतरी कुठल्या तरी बातमी वाचली की 12 लाख कोटी 4 उद्योगपतींचे त्यांनी माफ केलं भारत सरकारनं. करा, आम्हाला काही म्हणणं नाहीये, पण आमच्या नाट्यगृहाची जरा तुम्ही व्यवस्था करा आणि आम्हाला किमान नीट काहीतरी द्या सुखसोयी. म्हणजे आम्हाला त्या आणखीन आनंदाने, आता तर आम्ही खूप काय बोलतो त्याला पेशन्सनी काम करतोय, मनावर दडपण ठेवून काम करतोय. जाऊ दे, शेवटी आपली ती जबाबदारी, नैतिक जबाबदारी आपण करतोय. पण सगळ्यांनीच तसा विचार करणं. हे मी जेव्हा प्रयोग झाल्यावर बोलते ना, तेव्हा मला कित्येक लोकांनी माझे व्हिडिओ बघून असं सांगितलं की कसं असतं हे आवाज एका सेलिब्रिटीने उचलणं मोठ्या तर त्याच्यावर सरकार ऍक्शन वगैरे घेतं. तर माझं म्हणणं उलट होतं की आम्ही सुरुवात केलीये, आमच्या नंतर कोणीतरी घ्यावं, त्यातून चांगलं व्हावं हीच आमची भावना आहे. आणि यातून आम्हाला खरंच आनंद वाटतं की कराडमध्ये जेव्हा आम्ही बोललो शो संपल्यावरती की हे असं नाही झालं पाहिजे. म्हणजे आम्ही अक्षरशः घामाघूम, पण त्याच्यातच आम्ही प्रयोग करतोय, सुरू आहे सगळं. तेव्हा जेव्हा आम्ही पुन्हा कराडमध्ये गेलो तेव्हा त्यांनी परिस्थिती बदलली होती. तर आम्हाला वाटतं की एक जसं सर म्हणाले की एखाद्या गोष्टीसाठी आवाज उठवायचा आहे, त्यासाठी नाव तुम्हाला पाहिजे किंवा बॅकग्राऊंड पाहिजे हा विषय नाही. तुम्ही फक्त तुमचं बघताय असा अर्थ होतो. तुम्ही इतरांचाही विचार करून बोलताय तर ही पण मोठी गोष्ट आहे. आणि ती परवानगी सरांनी विशेष म्हणजे आम्हाला दिली, कारण ही पण एक अलबत्या एक छान नाटक चाललंय. तर त्यांची त्या लोकांची मेंटॅलिटी म्हणजे 4 तास येतात, प्रयोग करतात आणि जातात. पण आमचं म्हणणं उलट असतं, एक फॅमिली जेव्हा येते तेव्हा 3,000-2,500 तिकीट खर्च करून येते, मग त्यांना का चांगलं वॉशरूम मिळू नये, का छान सुविधा मिळू नये, तिथे बसल्यावर पण प्रसन्न वाटलं पाहिजे, कारण ते नाटक बघायला आलेत, एक मनोरंजनासाठी आलेत. तर खरंच सर याचाही विचार तुम्ही करा आणि तुमच्याही माध्यमातून आम्ही सांगत आहोत सगळ्यांना की आजच्या गोष्ट फार महत्वाची आहे, खरंच महत्वाची. आणि कोणी असू द्या, बरे मुद्दा काय, कला हे परिवर्तन करणारी गोष्ट आहे, क्रांती करणारी गोष्ट आहे. कारण महाराजांच्या काळामध्ये सुद्धा किंवा आताच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा कलावंतांचं खूप मोठं योगदान आहे. आणि ही चळवळ म्हणून जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली तुमच्या कलेचं इम्पॅक्ट एवढा मोठा असतो की परिवर्तन घडतं. कारण याचा मी स्वतः आत्ताच्या काळात साक्षीदार आहे. कारण शिवाजी अंडरग्राऊंडच्या वेळी मी जेव्हा नाटक केलं तेव्हा मी 21 मिनिट सांगतो किस्सा. त्या नाटकाच्या वेळी लोक शिवाजी अंडरग्राऊंड या नाटकाच्या बद्दल गैरसमज करून आले होते थिएटरला मारण्यासाठी, काट्या बिट्या घेऊन, झेंडे बिंडे घेऊन. आणि नाटक बघितल्यानंतर त्याच कार्यकर्त्यांनी ते काट्या झेंडे बिंडे काढून त्यांनी आम्हाला त्या काट्या बांधून दिल्या आमच्या संरक्षणासाठी. तर हा जे परिवर्तन आहे ही कलेची ताकद आहे. आणि या ताकदीच्या जोरावरच मी बोलतोय की हे नक्कीच आज ना उद्या, शेवटी आपण आशादायी आहे. कारण हे असे असले तरी हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, ते घरी बसणार नाही. त्यामुळे हे परिवर्तनाची वाट आहे, नांदी. यातनं काय ते घडेल नक्की भविष्यात. कारण कला जगली तर सगळं समाज जगू शकतो असं. नक्कीच नाटकाचं यश आहे. आज तुम्ही तिघही इथे आला त्याबद्दल शुभेच्छा आणि खूप खूप आभार तुमचे. आणि अर्थातच लवकरच आपण 1000व्या प्रयोगाकडे वाटचाल तुमची चालू आहे. सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना आहे. 1000, 5000, 10,000 प्रयोगापर्यंत आपल्याला टप्पा गाठायचा आहे. परदेश दौरा सुद्धा करायचा आहे. नाही, मी एकच थँक्यू सो मच. फक्त जातात एवढंच बोलतो, हे नक्कीच 1000, 5000, 10,000 प्रयोग होतील. परदेश दौरा सुद्धा होईल. मंगळावर सुद्धा जाऊ आपण, काय काळजी करू नको. तिथे लोक आले का तिकडे जा, तिथे हेल्पमध्ये राहू. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कला का जाणार आहे 7 समुद्रापलीकडे, की ही कला, हे नाटक का जाणार आहे 1000 प्रयोग 5000, 10,000च्या पुढे. कारण मला विश्वास आहे माझ्या प्रेक्षकांवर, माझ्या मराठी लोकांवर. कारण मराठी लोकांची गरज
मूलभूत फक्त गरज अन्न वस्त्र निवारा नाहीये, तर अन्न वस्त्र निवाराबरोबर नाटक सुद्धा त्यांची ती गरज आहे वा. आणि ती मूलभूत गरज आहे. त्यामुळे मला त्या आशेवर या नोट संपवतो की या नाटकाचे 1000, 5000 किंवा श्रद्धाळू 10,000 नक्कीच होते. या 10,000 प्रयोग ह्या तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच असलं तर डेफिनेटली होईल. नक्कीच. तर अलबत्त्या गलबत्त्याला खूप प्रेम तुम्ही आजपर्यंत देतच आला आहात. हेच प्रेम अधिक वृद्धिंगत होऊ दे याच नोटसह मी तुमची रजा घेते. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तर माझ्या तेजस्विनीकडनं धन्यवाद. थँक्यू सो Thank you मच. so much. धन्यवाद. थँक्यू सो मच. Acharya 90 FM 90